महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश। वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे। दिवसेंदिवस खाद्यतेल, इंधन, सिलेंडरचे दर वाढत आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ऋताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या उपस्थितीत दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शने करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असून तेल, धान्य, कडधान्य, घरगुती गॅस, इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत। मात्र त्याचे कोणतेही सोयीस्कर सरकारला नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात गाड्या घ्या, सायकली द्या, महागाई कशासाठी, गद्दारांच्या सोयीसाठी, 50 खोके महागाई ओके, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी, बहुत हो गई महंगाई की मार, चलो हटाए मोदी सरकार, सरकार खाते पेट्रोलवर दलाली, डायन झाली महागाई, भ्रष्ट झाले सरकार म्हणून झाला महागाईचा हाहाकार, अशा घोषणा दिल्या। या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना ऋताताई आव्हाड यांनी इथे दुचाकी आडवी पाडून आंदोलन करण्यात आले। मात्र या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थी पडली आहे। आपल्या देशातील महागाई कमी करण्याचे कोणतेही धोरण आखले जात नाही। आता महागाई कमी करण्यासाठी जनतेने काय करावे हे तरी सरकारने सांगायला हवे। आपल्या देशाने अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही। आपले नेतृत्व अमेरिकेला घाबरते की काय हे माहीत नाही। मात्र हे सरकार भूमिकाच घेत नसल्याचे दिसून येत आहे। सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशातील अल्पभूधारक शेतकरी मृत्यूपंथाला लागले आहेत। त्यांचे कोणतेही सोयीस्कर या सरकारला नाही असे सांगितले। सुहास देसाई यांनी सध्या पेट्रोल आणि डिझेलवर कंपन्यांकडून प्रति लिटर 15 रुपयांची बक्कळ कमाई होत आहे, तर सामान्यांच्या खिशातून राजरोस लूट केली जात आहे। सध्या कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, तरी सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे, अशी टीका केली। तर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी हे सरकार आम्हा महिलांना बावळट समजत आहे। महिलांना 1500 रुपये देऊन मते विकत घेतली आहे। हे सरकार नोट फॉर वोटचे आहे। या सरकारने आजवर महागाईबद्दल कोणतेही धोरण आखलेले नाही। त्यामुळेच आम्ही हे आंदोलन जनतेची प्रतिनिधी म्हणून करत आहोत। आजचे आंदोलन प्रातिनिधिक आहे। यापुढे आमचे आंदोलन हे अधिक तीव्र असणार आहे, असे त्यांनी सांगितले। त्यांनाही आता महागाई आहे। सगळ्यांचे पगार वाढत नाहीयेत, पण जो काही इन्फ्लेशनचा जो इंडेक्स आहे तो मात्र पगाराच्या कमीत कमी 1.5 पट जास्ती वाढतोय। आणि आपल्याकडे पर कॅपिटा इन्कमची एवढी वाढ नाहीये, पण महागाई भयानक आहे। तर डिअरनेस अलाउन्स पण गव्हर्नमेंटने तेवढाच द्यावा, आणि डिअरनेस अलाउन्स काय सगळ्यांना मिळत नाही। प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जे कामं करतात त्यांच्या नोकरीची शाश्वती नाही आहे। तर त्यामुळे त्यांनी कुठे जायचं, किंवा जे रोजंदारीवर मजूर कामं करतात त्यांनी कुठे जायचं। त्यालाही मीठ, मसाला, डाळ, तांदूळ, ठीक आहे तुम्ही डाळ तांदूळ फुकट देत आहे, पण सगळ्यांना ते मिळत नाहीयेत, आम्हाला माहिती आहे। त्याच्यासाठी इतका त्रास आहे माहिती आहे का तुम्हाला, ते थंब नाही मॅच होत आणि काय 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 जे काय आहे ते आहे। पण आमचं एकच म्हणणं आहे की काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती त्यावेळेला हेच सरकार ऑपोजिशनमध्ये होतं, आणि थोडीशी महागाई झाली की हे सगळं उलटापालट करायचं। मग आज ती लोक जेव्हा सत्तेमध्ये आहेत तेव्हा एवढी महागाई वाढली, तर त्यांना असं नाही का वाटत की आपण काहीतरी करावं? करा ना, तुम्ही पण करा। स्मृती इराणीची कुठे आहेत आता? सिलेंडर घेऊन बोंबा मारत होत्या। आमच्याकडून तिकडे आंदण गेलेल्या वाघताई कुठे आहेत आता? बोला ना, तुम्ही सगळ्यांच्या पर्सनल गोष्टींवर बोलण्यामध्ये आयुष्य वाया घालवताय। मग आता ह्या गोष्टीवर बोला। तुम्हाला आमदार केलंय ना वाघताईनं, आहेत ना त्या MLC, मग तुम्ही लोकांचे प्रश्न कधी मांडणार? फक्त दुसऱ्यांच्या पर्सनल आयुष्यावर बोलून राजकारण होत नसतं। मला त्यांना एवढंच सांगायचंय, सगळ्यांनी जागे व्हा, सगळ्यांनी एकत्रित आंदोलन करा। बोलायला गेलं तर प्रश्न खूप आहे, पण सध्या आजचा महागाईवरचा प्रश्न आहे। घरच्या मेंटेनन्सवर सुद्धा GST लावण्यात आलेला आहे। आता कुठेतरी
सर्वसामान्यांच्या राहणीमानावर हो, मग आता लाखो करोडो रुपयांचं कर्ज माफ करायचंय ना त्यांना, राईट ऑफ करायचंय, मग पैसा कुठनं आणणार? त्यामुळे आता काय त्यांना तरायला एकच मार्ग आहे, जीएसटी आहे. आणि असं काही नाही आहे की तुम्ही मॅनेज नाही करू शकत. ऑइल कंपन्यांशी बोलून ही लोक थोडेफार दर स्थिर ठेवू शकतायत, असं काही जरुरी नाहीये. कारण ऑइल कंपन्या ह्या कोणासाठी करतायत सगळं, किंवा तुमचं ट्रान्सपोर्टेशन, डिस्ट्रीब्युशन, ह्याच्या सगळ्यावर जर का ह्यांनी मॅनेज केलं व्यवस्थित तर होण्यात सुटण्यासारखे प्रश्न आहेत. पण यांना तर आता काही करायचंच नाहीये. एकमेकांना शिव्या घाला, उखाळ्या पाकाळ्या घाला, गडे मुर्दे उकडा आणि देवळं बांधा आणि मशिदी तोडा. सध्या एकच चाललंय बस. आणि सगळ्यांच्या जमिनी स्वतःच्या खिशात कशा घालता येतील याच्यावर सगळी बुद्धी यांची वाया होते. म्हणजे एक सुशिक्षित नागरिक म्हणून, बाकी राजकारणातलं सोडून द्या, की खूप जी सिच्युएशन आहे ना ते अतिशय खूप वाईट आहे आपल्या देशातली आता तरी सामान्य लोकांच्या दृष्टीने. त्यामुळे ह्याच्या आधी की फार काही मोठं काही कोणी पाऊल उचलेल, सरकारने थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालेला आहे. मला असं वाटतं की आता जनतेने पण थोडंसं आक्रमक व्हायला पाहिजे. की आता हे धर्माधिष्ठित कबर, मशिदी, मंदिरं हे सगळं आता बहुतेक लोकांनी पण आता समजून घ्यायला पाहिजे की ह्याच्या आड किती आपल्या